नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर SSP स्टडी पॉईंट मराठीवर। आजचा जे व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 50 प्रश्न आहेत। चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज यावरती एकूण 50 प्रश्न आहेत। नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे हे 50 प्रश्न आहेत। तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी होम रूल लीग चळवळ कोणत्या साली सुरू झाली? होम रूल लीग चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली हे सांगायचं आहे। यासाठी 4 पर्याय दिले आहेत। त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 1916 या वर्षी सुरू झाली। पुढचा प्रश्न आहे, रॉयलेट कायदा कोणत्या साली तयार करण्यात आला? रॉयलेट कायदा कोणत्या वर्षी तयार करण्यात आला ते वर्ष सांगायचं आहे। यासाठी 4 पर्याय दिले आहेत। 4 पर्यायपैकी बरोबर उत्तर सांगायचं आहे। त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 1919 या साली रॉयलेट कायदा तयार करण्यात आला होता। पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला कोरोनाचा रुग्ण कोणत्या राज्यात मिळाला? भारतातील पहिला कोरोना रुग्ण कोणत्या राज्यात मिळाला ते राज्य सांगायचं आहे। गोवा, केरळ, गुजरात, महाराष्ट्र हे 4 पर्याय आहेत। तर याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, केरळ या राज्यामध्ये पहिला रुग्ण कोरोनाचा सापडला होता। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर मुंबई हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे? मुंबई हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, सोलापूर हे शहर वसले आहे। पुढचा प्रश्न आहे, राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, राज्यपाल हा राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख असतो। पुढचा प्रश्न आहे, LTTE हा दहशतवादी गट खालीलपैकी कोणत्या देशात कार्यरत आहे? LTTE हा दहशतवादी गट खालीलपैकी कोणत्या देशात कार्यरत आहे? तर तो श्रीलंका या देशामध्ये कार्यरत आहे। त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, निवडुंग आपले अन्न कोठे तयार करतो? जे निवडुंग वनस्पती आहे ते वनस्पती आपले अन्न कोठे तयार करते? यासाठी पर्याय दिले आहेत, खोडामध्ये, पानामध्ये, फांद्यामध्ये, मुळामध्ये। त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, खोडामध्ये अन्न तयार करते निवडुंग ही वनस्पती। पुढचा प्रश्न आहे, हत्तीरोग डॅशमुळे होतो? हत्तीरोग डॅशमुळे होतो, कशामुळे होतो मित्रांनो हत्तीरोग? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, मोटोजोआ या पासून हत्तीरोग हा होतो। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात कोयना जलविद्युत प्रकल्प आहे? कोयना जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? यासाठी पर्याय दिले आहेत, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, केरळ, ओरिसा। त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र या राज्यामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळणी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे? लाकडी खेळणी बनवण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळणी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न आहे, कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? कोरकू ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ते आढळते अमरावती या जिल्ह्यामध्ये। त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3। इसवी सन 1915 मध्ये ॲनी बेझंट यांनी डॅश प्रांतात होम रूल लीगची स्थापना केली? 1915 मध्ये ॲनी बेझंट यांनी डॅश या प्रांतात होम रूल लीगची स्थापना केली? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, मद्रास या प्रांतामध्ये। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षी खऱ्या अर्थाने महात्मा गांधीचा भारताचा राजकीय क्षितिजावर उदय झाला? कोणतं वर्ष होतं त्या वर्षी महात्मा गांधीचा भारताच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला? तर याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 1919। 1919 मध्ये। पुढचा प्रश्न आहे, भारत प्रजासत्ताक म्हणून केव्हा अस्तित्वात आला? भारत देश प्रजासत्ताक म्हणून केव्हा अस्तित्वात आला? कोणत्या वर्षी? तर ते वर्ष होतं 1950 या वर्षी भारत प्रजासत्ताक म्हणून अस्तित्वात आला। पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे सांगायचं आहे। त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 1885 या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली। पुढचा प्रश्न आहे,
खालीलपैकी सायमन कमिशन केव्हा नेमण्यात आले? सायमन कमिशन कोणत्या वर्षी नेमण्यात आले? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 1927 या वर्षी सायमन कमिशन नेमण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 1906 या वर्षी मुस्लिम लीगची स्थापना झाली. पुढचा प्रश्न आहे, कलकत्ता, मुंबई, मद्रास या विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? IMP क्वेश्चन आहे, भरपूर परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. कोलकाता, मुंबई, मद्रास या विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 1857 या वर्षी कोलकाता, मुंबई, मद्रास या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, सरदार भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांना कोणत्या वर्षी लाहोर येथे फाशी देण्यात आली? भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांना कोणत्या वर्षी लाहोर येथे फाशी देण्यात आली? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 1931 या वर्षी भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांना फाशी देण्यात आली, ते लाहोरमध्ये. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी दुसरे जागतिक महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? दुसरे जागतिक महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 1939 या वर्षी दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले. पुढचा प्रश्न आहे, वास्को द गामा याने हिंदुस्थानमध्ये जाण्याचा मार्ग, सागरी मार्ग कोणत्या साली शोधून काढला? जो सागरी मार्ग होता जे हिंदुस्थानामध्ये जाण्याचा, तो कधी शोधून काढला? वास्को द गामाने. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 1498 या वर्षी शोधून काढला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी दुसरी गोलमेज परिषद केव्हा भरवण्यात आली? दुसरी गोलमेज परिषद केव्हा भरवण्यात आली? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 1931 या वर्षी दुसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या साली सुरू करण्यात आली? सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या साली सुरू करण्यात आली? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 1930 या वर्षी सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा करण्यात आली? स्वराज्य पक्षाची स्थापना इसवी सन सांगायचं आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 1923 या वर्षी स्वराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, रॉयलेट कायदा कोणत्या साली तयार करण्यात आला? रॉयलेट कायदा कोणत्या वर्षी तयार करण्यात आला? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 1919 या वर्षी तयार करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, सध्या रेल्वेचे विभाजन किती झोनमध्ये करण्यात आले आहे? सध्या रेल्वेचे विभाजन किती झोनमध्ये करण्यात आले आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 17 झोनमध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, सामायिक शाळा पद्धतीची अंमलबजावणी करणारे एकमेव राज्य. सामायिक शाळा पद्धतीची अंमलबजावणी करणारे एकमेव राज्य. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, बिहार हे राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे, 25 जानेवारी 2012 रोजी कोणत्या विद्यापीठास 155 वर्षे पूर्ण झाली? 25 जानेवारी 2012 रोजी कोणत्या विद्यापीठास 155 वर्ष पूर्ण झाली? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, कलकत्ता विद्यापीठास. पुढचा प्रश्न आहे, सिक्कीम भारतीय राज्यसंघात कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आले किंवा झाले? सिक्कीम भारतीय संघराज्यात कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आले? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 1975 या वर्षी. पुढचा प्रश्न आहे, 7 सप्टेंबर 2012 मध्ये वंदे मातरम गीतास किती वर्ष पूर्ण झाली? 7 सप्टेंबर 2012 मध्ये वंदे मातरम गीतास किती वर्ष पूर्ण झाली? हे मागील पोलीस भरतीचे प्रश्न आहेत मित्रांनो. याच्यामध्ये त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 103 वर्ष पूर्ण झाली 7 सप्टेंबर 2012 पर्यंत. पुढचा प्रश्न आहे, मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य. मिरचीचे सर्वाधिक उत्पन्न घेणारे राज्य. यासाठी 4 राज्य दिले आहेत, ज्या राज्यामध्ये मिरचीचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सर्वात अधिक मिरचीचे उत्पादन घेतले जाते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शहरात देशातील पहिली व जगातील दुसरी DNA बँक उघडण्यात आली? असं भारतातील कोणतं शहर आहे ते देशातील पहिली आणि जगातील दुसरी DNA बँक उघडण्यात आली? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, लखनौ या शहरामध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारताचे मँचेस्टर असे कोणत्या शहरात संबोधले जाते? भारताचे मँचेस्टर म्हणून असे कोणत्या शहरात संबोधले जाते?
जर बराबर तर होईल पर्याय क्रमांक 1 अहमदाबाद या शहराला संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील मॅचेस्टर म्हणून कोणत्या शहराला संबोधले जाते. भारताचे मॅचेस्टर म्हणून अहमदाबाद शहराला संबोधले जाते, तर महाराष्ट्रातील मॅचेस्टर म्हणून कोणत्या शहरास संबोधले जाते. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 इचलकरंजी या शहराला संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे पूर्वेचे बोस्टन असे कोणत्या शहराला संबोधले जाते. पूर्वेचे बोस्टन म्हणून कोणत्या शहराला संबोधले जाते. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अहमदाबाद या शहराला. सुती वस्त्राची राजधानी कोणत्या शहराला संबोधले जाते. जे सुती वस्त्र आहेत त्या वस्त्राची राजधानी म्हणून कोणत्या शहराला संबोधले जाते. यासाठी पर्याय आहेत मुंबई, दिनापूर, सिक्कीम, कलकत्ता. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 मुंबई या शहराला संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे भाकरा नागल प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. भाकरा नागल प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. यासाठी पर्याय दिले केरळ, पंजाब, तमिळनाडू, कर्नाटक. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 पंजाब या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प. महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जायकवाडी प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे जगात सर्वात दाटीने जास्त वसलेले राष्ट्र कोणत्या खंडात आहे. असं कोणतं खंड आहे, त्या खंडामध्ये दाटीने जास्त वसलेले राष्ट्र आहेत. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 युरोप असं खंड आहे. पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे मासेमारीचे क्षेत्र कोणत्या महासागरात आहे. सर्वात मोठे मासेमारीचे क्षेत्र कोणत्या महासागरात आहे. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 अटलांटिक महासागर. पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठा महासागर कोणता. सर्वात मोठा महासागर कोणता. पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, हिंद महासागर. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे. पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे. सर्वात मोठे वाळवंट, जगातील सर्वात मोठे वाळवंट सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे कोणत्या देशात आहे. सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे कोणत्या देशात आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 अमेरिका या देशामध्ये सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे आहे. पुढचा प्रश्न आहे सर्वात लांब कालवा कोणता. सर्वात लांब कालवा कोणता आहे. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सुएझ कालवा हा सर्वात लांब कालवा आहे. पुढचा प्रश्न आहे विकास विलसित व केसरीतील एका लेखामुळे गोपाळ गणेश आगरकर यांना किती दिवसाचा तुरुंगवास झाला होता. असा किती दिवसाचा तुरुंगवास झाला होता मित्रांनो. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 101 दिवसाचा तुरुंगवास झाला होता. आणि त्यांचे पुस्तक आहे तुरुंगातील 101 दिवस हा प्रसिद्ध ग्रंथ आहे त्यांचा. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी पाळला जातो. आंतरराष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी पाळला जातो. बालिका दिन सांगायचा आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 11 ऑक्टोबर हा बालिका दिन म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न आहे 5 जून 2018च्या जागतिक पर्यावरण दिनाचा यजमान देश. 5 जून 2018च्या जागतिक पर्यावरण दिनाचा यजमान देश सांगायचा आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 भारत हा होता यजमान देश. पुढचा प्रश्न आहे भारतीय हवाई दल प्रमुख कोण आहेत. भारतीय हवाई दल प्रमुख कोण आहेत. तर बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 BS धनोआ हे भारतीय हवाई प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न आहे AHEI या जातीचे पहिले अप्पाचे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाने कोणत्या देशाकडून विकत घेतले आहे. AH-64EI या जातीचे पहिले अप्पाचे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाने कोणत्या देशाकडून विकत घेतले आहे. तो देश कोणता आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अमेरिका या देशाकडून विकत घेतले आहे. पुढचा प्रश्न आहे आणि व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आहे INS कलवरी
या पाणबुडीचे जलावरण कोणत्या साली करण्यात आले? INS कलवरी या पाणबुडीचे जलावरण कोणत्या साली करण्यात आले? हे वर्ष सांगायचं आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 2015 या वर्षी INS कलवरी या पाणबुडीचे जलावरण करण्यात आले. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ह्याची PDF खाली देण्यात येईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.